हाय एव्हरीवन, कशा आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा आता पुन्हा आपल्या कॉमर्स परुळेकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आज आपण शिकणार आहोत पुन्हा बीकॉम फर्स्ट सेमचं फर्स्ट NEP अकाउंट जनरल एंट्रीज रूल्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे रूल्स मी तुम्हाला देत आहे हे रूल्स तुम्हाला एकदम परफेक्ट गणित करून देणार आहात. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही हे गणित परफेक्ट बघा. NEPचं आता हे जे अकाउंटचं चॅप्टर आहे हे आपलं 7 नंबरचं चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. किती नंबरचं लेक्चर आहे 7 नंबरचं आपलं काय लेक्चर. हा जो बेस आहे हा बेस तुम्ही पक्का करा. मी अजून यानंतर तुम्हाला कमीत कमी 2-3 गणित देणार आहोत. आपण त्यानंतर आपण माहित आहे का आपण जनरल एंट्रीज चालू करणार आहोत. चॅप्टर नंबर 1 चालू करणार आहोत आपण. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे हे रूल्स तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्ही रूल्सचे गणित करा तुम्ही आणि हे इफेक्ट्स त्याचे कोणत्या स्टेपमध्ये होतात. त्यानंतर तुम्हाला इफेक्ट्स आणि काइंड्स ऑफ लिहिण्याची आवश्यकता नाही, ट्रान्झॅक्शन लिहिण्याची आवश्यकता नाही. डेट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट अशा पद्धतीची तुम्हाला आखणी करावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की हे रूल्स तुम्ही खूप एकदम चांगल्या प्रकारे लिहा, बघा आणि पाठ करा. आणि मला पूर्ण आशा आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही ते पाहतच असाल आणि लिहिसान, माझ्या शब्दाला मान ठेवसान. बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहे. तर आपल्याला आता सॅलरी पेड दिलेली आहे. काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्र? सॅलरी पेड सगळं. आता या गणितामध्ये मी तुम्हाला संपूर्ण जे ट्रान्झॅक्शन आहे हे संपूर्ण नवीन घेतलेले आहेत. काय घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो? नवीन घेतलेले आहे. जसं त्यामध्ये दिलेलं होतं मी तुम्हाला या पहिले गुड परचेस, गुड फर्निचर परचेस, गुड्स परचेस फ्रॉम अनिल, अमोल, सुरेश वगैरे जे काही XYZ दिलेले असतील. त्यानंतर गुड सोल्ड, मशिनरी परचेस, रेंट पेड वगैरे असे दिलेले आहेत ट्रान्झॅक्शन तुम्हाला. आता आपण घेऊया त्यामध्ये एक्सपेन्सेस मध्ये अगर नाव दिलेलं असेल तर त्यामध्ये नाव येते का? नाही विद्यार्थी मित्रांनो, एक्सपेन्सेस मध्ये सुद्धा नाव दिलेलं असेल तरी ते येणार नाही, कारण की ऑल एक्सपेन्सेस अकाउंट हे उधारीचे व्यवहार नसतात. सॅलरी कधीच कोणाला उधारीमध्ये दिल्या जात नाही. बघा सॅलरी पेड, मग सॅलरी पेडचा अर्थ काय असतो की आपण त्या व्यक्तीला पगार देऊ राहिलो, म्हणजेच आपल्याकडे काय सॅलरी हे सॅलरी पेड है ना विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी पेड. बघा आता विद्यार्थी मित्रांनो सॅलरी पेड, सॅलरी पेड म्हटल्यानंतर आता आपल्याकडे सॅलरी काय होणार आहे? येणार आहे का? नाही. आपण त्या व्यक्तीला कॅश देऊ. काय देऊ आपण त्या व्यक्तीला? कॅश. काय देऊ? कॅश देऊ. अरे काय देऊ विद्यार्थी मित्रांनो? कॅश देऊ. याचा अर्थ आपण त्या व्यक्तीला कॅश देऊ राहिलो, याचा अर्थ ती कॅश काय गोज आउट आहे. जाणारी कॅश क्रेडिट करायची, जात असेल तर कॅश क्रेडिट करायची, येत असेल तर डेबिट दाखवा, येत असेल तर डेबिट दाखवा. म्हणजेच आपल्याकडे काय सॅलरी बाय लिहायचं, सॅलरी अकाउंट डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट. आणि त्यानंतर कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट, सॅलरी अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. आता हे जे इफेक्ट आहे, आता इफेक्ट काय होणार आहे? सॅलरी कशामध्ये येते? सॅलरी येणार तुमचं नॉमिनल मध्ये, नॉमिनल. आणि कॅश कशामध्ये? रियल. कॅश कशामध्ये येते विद्यार्थी मित्रांनो? रियल मध्ये. कशामध्ये येते विद्यार्थी मित्रांनो? रियल्स मध्ये, आहे की नाही? हा. त्यानंतर रियल, नॉमिनल, रियल. बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नॉमिनल रियल दिलेला आहे. त्यानंतर काय होणार आहे? एक्सपेन्सेस. हे काय होणार आहे? एक्सपेन्सेस. आणि कॅश काय होणार आहे? गोज आउट. ओके बरोबर. हा आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो? समजलं? हा. त्यानंतर बघा आता आपण आता बघूया सेकंड 2 नंबर. तर बघा आता त्यानंतर दिलेला सॅलरी पेड टू अमोल आहे ना, म्हणजे सॅलरी पेड टू अमोल आहे ना. तर सॅलरी पेड टू अमोल. मग सॅलरी पेड अमोल
आता अमोलला सॅलरी दिली, सरांना सांगितलं, नाव दिलेलं असेल, नेम दिलेलं असेल तर ट्रान्झॅक्शन उधारीमध्ये नाही. असं नाही विद्यार्थी मित्रांनो. ज्या वेळेस तुम्हाला फक्त गुड्स आणि गुड परचेस आणि गुड सोल्ड असेल त्यावेळेस ट्रान्झॅक्शन उधारीचे होतात, नाही तर व्यतिरिक्त ट्रान्झॅक्शन उधारीचे होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. एकदम परफेक्ट. म्हणजेच सॅलरी पेड टू अमोल. मग सॅलरी पेड टू अमोल म्हटल्यानंतर आता सॅलरी आपण त्या व्यक्तीला देऊन राहिलो. सॅलरी उधारीमध्ये दिल्या जाते का? नाही. सॅलरी उधारीमध्ये दिल्या जाईल का? नाही. सॅलरी नगद द्यावं लागते. कोणत्याही व्यक्ती, 1 महिना गव्हर्नमेंट जॉब आहे, तो व्यक्ती 1 महिना तिथं काम करतो, त्याला सॅलरी उधारीत राहू दे बा, असं होते का? नाही. हा, त्यांची लेट होते 1 महिना 2 महिना, परंतु सॅलरी हा उधारीचा व्यवहार नसतो. मोबदला तो त्यांना त्याच वेळेत द्यावा लागतो. म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट. मग ही सॅलरी कशामध्ये येते? नॉमिनल. आणि कॅश कशामध्ये येणार? रिअल. कशामध्ये येणार विद्यार्थी मित्रांनो? रिअल. आणि हे काय राहणार तुमचे? एक्सपेन्सेस आणि गोज आउट. डेबिट आणि क्रेडिट. ओके, आलं लक्षात? म्हणजे बघा, सॅलरी कधीही लक्षात ठेवायची की बा ही उधारीचा ट्रान्झॅक्शन नाही. एक्सपेन्सेस हे उधारीचे ट्रान्झॅक्शन नसतात, नगद ट्रान्झॅक्शन असतात विद्यार्थी मित्रांनो. कोणते ट्रान्झॅक्शन असतात? नगद. कोणते ट्रान्झॅक्शन असतात? नगद. त्यानंतर वेजेस पेड. आता 3rd नंबरला आपल्याला दिलेला आहे वेजेस पेड. वेजेस म्हणजे आपण मजुरी देऊ. काय देऊ विद्यार्थी मित्रांनो? मजुरी. एखाद्या व्यक्तीला व्यवसायामध्ये आपण 10 पोते आणि 20 पोते, कितीही पोते, समजा 1 क्विंटल माल हा परचेस केलेला असेल, 10 पोते परचेस केलेले असतील, मग आपल्या घरच्यासाठी आपण, बरेच लोक खरेदी करतात 10 पोते घरच्यासाठी 1 वर्षासाठी संपूर्ण बा. मग ते आपण आपल्या सायकलवर किंवा गाडीवर किंवा 4 व्हीलर, तुमच्याकडे जे काही वाहन असेल त्यावरती तुम्ही घेऊन येसान का? नाही. एखाद्या व्यक्तीला सांगसान, तुम्ही स्वतः उचलसान का? नाही. त्या व्यक्तीला सांगसान, त्या व्यक्तीला तुमच्या घरापर्यंत आणण्यासाठी तुम्ही त्याला काय देसान? पैसे. काय देसान? पैसे, कॅश. मग आपण काय करू? नगद देऊ त्याला. वेजेसचा अर्थ असते मजुरी. आणि तो व्यक्ती आपल्या घरी तिथून पोते तो त्याच्या ऑटोमध्ये भरतो, ऑटोमधून तो आपल्या घरी आणून देतो आणि घरी सुद्धा आपल्या घरात ठेवून देतो. तुम्ही स्वतः हात सुद्धा लावता का? नाही. तेच त्याला, त्या व्यक्तीला जे पैसे देता त्याला काय म्हणतो आपण? वेजेस, म्हणजेच मजुरी. मग वेजेस पेड. मग वेजेस पेड म्हणजे बाय वेजेस. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट करायचे. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट काय करायचे? नेहमी करता डेबिट करायचे. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट नेहमी करता काय करायचे? डेबिट करायचे. म्हणजेच आपण वेजेस अकाउंट डेबिट, वेजेस अकाउंट डेबिट, नॉमिनल एक्सपेन्सेस टू कॅश. आता इथं नाव दिलेलं आहे, इथं आहे का? नाही, सेकंड याच्यात आहे, सॉरी. सेकंड याच्यात रिअल गोज आउट क्रेडिट. आला लक्षात विद्यार्थी मित्रांनो? समजलं? मला तरी असं वाटतं तुम्हाला समजलेच आहे. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये बघून घ्या. त्यानंतर 4 नंबरला बघा, आता वेजेस पेड टू काय नाव आहे विद्यार्थी मित्र? बघा, सुनील आहे ना, सुनील. आता वेजेस त्या व्यक्तीला दिले, म्हणजे वेजेस म्हणजे वस्तू नाही आहे, मजुरी आहे ती. कॅश देऊ आपण त्याला. काय देऊ आपण त्याला? कॅश. मग हे नाव दिलेलं आहे, नेम आहे. मग सरांनी सांगितलं आपल्याला नेम असेल तर उधारीचं ट्रान्झॅक्शन. अरे विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यामध्ये गुड्स आणि परचेस असेल, परचेस आणि सोल्ड असेल तरच ते ट्रान्झॅक्शन उधारीचे असेल. म्हणजे परचेस मध्ये नाव दिलेलं असेल, सोल्ड मध्ये नेम दिलेलं असेल, तुम्हाला तेच काय असेल? उधारीचे ट्रान्झॅक्शन असेल, नगद नसेल की बाकी ठेवा म्हणून तुम्ही जे म्हणतो आपण ते, त्याला बॉरोड वगैरे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता काय होणार आहे तुमचं? बाय वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश. नगदच द्यावं लागते. काय द्यावं लागते आपल्याला? नगद. नॉमिनल कॅश रिअल, म्हणून इथं कॅशचंच नाव आलं. एक्सपेन्सेस काय आहे ते? वेजेस आपले एक्सपेन्सेस आणि गोज आउट. बघा. ओके, आलं लक्षात? सेम आहे ना? त्यानंतर काय दिलेलं आपल्याला? डिस्काउंट पेड. डिस्काउंटचा अर्थ कोण सांगणार? पटकन सांगा कमेंट्स मध्ये.
की सर आम्हाला माहिती आहे हे ट्रान्झॅक्शन मी आता जस्ट नवीन शिकवत आहे, डिस्काउंट पेड या पहिले आपल्या लेक्चरला झालेलं नाही. मग डिस्काउंट म्हणजे काय? डिस्काउंटचा अर्थ असते कमिशन. डिस्काउंटचा अर्थ असते कमिशन. तुम्ही शर्ट किंवा तुम्ही कोणतीही वस्तू परचेस करण्यासाठी मार्केटमध्ये गेले असाल किंवा एखादा मोबाईल परचेस करण्यासाठी गेले असाल, तुम्हाला त्या व्यक्तीने सांगितलं की हे शर्ट 500 रुपीजला आहे. कितीला आहे? 500. तुम्ही काय म्हणता? भाऊ कुछ कम कर दो ना, 450 में दे दो भैया हमको. कितने में दे दो? 450 में. फिर अगर आपने उसको वो शर्ट दे दिया, वो दुकानदार ने आपको शर्ट दे दिया, दुकानदार ने आपको शर्ट दे दिया, तो आपको शर्ट कितने का मिल गया? 450 रुपये का. कितने का मिल गया? 450 रुपये का. म्हणजेच आपल्याला 500 रुपयाची जी वस्तू आहे ती 450 ला मिळाली. 450 ला. 450 ला 500 ची जी वस्तू आहे ती आपल्याला 450 ला मिळाली. म्हणजेच प्रॉफिट किती झाला आपल्याला? 50 रुपये. म्हणजेच कमिशन, सॉरी डिस्काउंट म्हणजे सूट. डिस्काउंट म्हणजे सूट. डिस्काउंट म्हणजे सूट. म्हणजे घालायचा सूट नाही, सूट म्हणजे दिली, म्हणजे कमी करून दिली. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला डिस्काउंट पेड म्हणजेच त्या व्यक्तीनं दिलेला आहे. म्हणजेच आपण काय केलं, आपली दुकान आहे मग आपण त्या व्यक्तीला देऊ. आपण त्या व्यक्तीला देऊ. आपण काय करू? त्या व्यक्तीला देऊ. तर व्यवसायामध्ये असं समजा लागते, ज्यावेळेस आपण डिस्काउंट पेडचे ज्या एंट्री दिलेल्या असतात तुम्हाला, त्यामध्ये डिस्काउंट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. ओके मित्रांनो, डिस्काउंट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. बाय बघा, डिस्काउंट अकाउंट डेबिट आणि टू कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश गोज आउट आहे ना, आहे की नाही? पेड म्हणजे दिले, पेड म्हणजे दिले. पेड 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 पेड. कॅश गोज आउट, कॅश गोज आउट. मग कशामध्ये येते हे सुद्धा नॉमिनल एक्सपेन्सेस आणि रियल. काय राहणार? रियल. कॅश काय राहणार तुमची? गोज आउट. कॅश काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? गोज आउट. 6 नंबर. किती नंबर? 6 नंबर. डिस्काउंट पेड टू सूरज. बघा, हा आता यामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिलेला आहे? नेम आहे ना, नेम. मग सर नेम दिलेला आहे म्हणजेच काय नेम आहे? डिस्काउंट पेड टू सूरज. टू सूरज. अरे बापरे, सूरज. अरे त्या व्यक्तीला सूरज. पेड म्हणजे देणे. मग दिल्यानंतर तुमचा व्यवसाय हा नगद आहे का, नाही का, की हो सांगा ना. कोणाला समजलं? पेडचा अर्थ डिस्काउंट पेड असो, सॅलरी असो, वेजेस असो, रेंट असो, डिस्काउंट असो, हे संपूर्ण व्यवहार हे नगदच असतात व्यवसायामध्ये. कसे असतात विद्यार्थी मित्रांनो? नगद असतात. कसे असतात? नगद असतात. म्हणजेच काय राहणार आहे? ते नगद राहणार आहे की नाही? समजलं का? त्यानंतर डिस्काउंट पेड टू सूरज. आता बाय डिस्काउंट, त्या व्यक्तीचं नाव येणार का? नाही. टू कॅश अकाउंट. काय येणार आहे? कॅश अकाउंट. काय द्याल तुम्ही? कॅश अकाउंट नेहमी करता. नॉमिनल, नॉमिनल, रियल एक्सपेन्सेस गोज आउट, डेबिट आणि क्रेडिट. 7 नंबर. समजलं का? सांगा मित्रांनो, समजलं का? एकदम परफेक्ट आलंच पाहिजे सगळ्यांना. 7 नंबर. 7 नंबरला इंटरेस्ट पेड. काय आहे? इंटरेस्ट पेड आहे ना. मग इंटरेस्ट पेड, पेड म्हणजे दिले. सरांनी संपूर्ण आज बिलकुल आपण पेडचे ट्रान्झॅक्शन घेतलेलं आहे. संपूर्ण रिसिव्ड पेड हा एकच ट्रान्झॅक्शन रिसिव्डचा सांगितला. बाकी संपूर्ण उधारीचे ट्रान्झॅक्शन आहे का? नेम दिलेला आहे परंतु उधारीचे ट्रान्झॅक्शन नाही. संपूर्ण नगद व्यवहार आहेत. एकदम शुद्ध मराठीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की नाही मित्रांनो? त्यानंतर बघा आता इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड बाय, बाय काय येणार आहे? इंटरेस्ट
इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथं काय येणार विद्यार्थी, क्रेडिट आणि क्रेडिट. नॉमिनल एक्सपेन्सेस. अलग लक्षात. त्यानंतर रिअल क्रेडिट हे गोज आउट. त्यानंतर 8 नंबरला, किती नंबरला आहे, 8 नंबरला, हे बघा 8 नंबर आहे ना. 8 नंबरला काय दिलेलं आपल्याला, इंटरेस्ट पेड टू दीपक. मग इंटरेस्ट म्हणजे व्याज, इंटरेस्ट म्हणजे व्याज. इथं सांगितलं इंटरेस्ट म्हणजे व्याज. व्याज उधारीमध्ये दिल्या जाते का, नाही, उधारीमध्ये दिल्या जात नाही. म्हणजेच कशामध्ये दिल्या जाते, नगदच द्यावं लागते. वस्तू आहे का ती, नाही. बँकेमध्ये तुम्ही तुमचे पैसे बँकेमध्ये तुमचा जवळ पैसा असतो तो बँकेत ठेवता, तुम्हाला व्याज मिळते ना. तुम्हाला काय मिळते, त्याचं व्याज मिळते. कोणती वस्तू द्यावं लागते का, नाही. म्हणजेच आपल्याला इंटरेस्ट पेड याचा अर्थ व्याज ही नगदच असते. त्यानंतर इंटरेस्ट पेड टू दीपक. आता नाव दिलेलं आहे म्हणजेच काय, उधारीचा व्यवहार आहे का, नाही. का बरं नाही, इंटरेस्ट पेड टू दीपक, इंटरेस्ट पेड टू दीपक. या व्यक्तीला आपण इंटरेस्ट दिलं, मग दिलं असेल, हे मिळालेलं नाही आहे, पेड आहे मित्रांनो. काय ते पेड. मग पेड म्हणजे दिलं, पेड म्हणजे दिलं. अरे पेड म्हणजे दिलं, मग पेड म्हणजे दिलेलं असेल, याचा अर्थ ते ट्रान्झॅक्शन नगदच, उधार नाही. टू कॅश अकाउंट डेबिट आणि हे क्रेडिट. नॉमिनल रिअल एक्सपेन्सेस गोज आउट. अलग लक्षात. 8 नंबर चला. 9 आणि 10 नंबर. ओके. पुसू काय आहे खाली सांगू, 9 नंबर बघा. पहा मित्रांनो, अलग लक्षात आहे. 8 नंबरला हे 9 नंबर. पहा आता 9 नंबरचा आपण वरतीच बघूया. तर हे समजलं ना. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा, काढून घ्या पटकन. एवढा कळला. यानंतरचा पुन्हा सांगतो. बघा आता इथं आपण पुन्हा आता समजलो. 2 राहिलेत ना आपले, 2 राहिलेले आहेत. म्हणजेच कोणते, रेंट रिसिव्ड आणि रेंट पेड. सांगा बरं पटकन कमेंट्स मध्ये तुम्ही काय होणार आहे, कमेंट्स करून सांगा पटकन. कोणाकोणाला येते पाहतो, त्यांना रिप्लाय सुद्धा देणार मी. लवकरात लवकर बरोबर येते की नाही. माझं लिहिण्याच्या पहिले झालं पाहिजे. ओके, दिल्या कमेंट सांगितलं. मी आता तुम्हाला रिप्लाय देतो असणार आहे की नाही. रेंट रिसिव्ड, हे रिसिव्ड. आता रेंट रिसिव्ड म्हणजे, रेंट म्हणजे भाडं, काय होते, भाडे. मग आपल्याला रिसिव्ड झाले, आपल्याकडे काय येत आहे, कॅश येणार आहे. काय येणार आहे, जी कॅश असेट येत असेल तर डेबिट करायची, असेट येत असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. मग आता इथं असेट काय आहे, आपली रेंट येत आहे, आपल्याकडे रेंट काय होतं, येत आहे. म्हणजेच आपली काय होणार आहे, रेंट रिसिव्ड येणार आहे. मग येणारी कॅश काय करतात, डेबिट करतात. बाय कॅश येत आहे ना, रिसिव्ड आहे ना. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट क्रेडिट, रेंट अकाउंट क्रेडिट. बघा काय कशामध्ये येते, रिअल नॉमिनल कॅश कम्स इन, आणि हे काय राहणार, इनकम्स, इन्कम आहे ना. बघा आता इथं सगळे तुमचे हे नॉमिनल वरती डेबिट मध्ये, रिअल मध्ये, ते हे एक्सपेन्सेस आहेत. हे काय एक्सपेन्सेस, हे काय इन्कम, हे काय तुमची इन्कम आहे ना, इन्कम आहे ना. हे बघा एक्सपेन्सेस इन्कम, हे डेबिट मध्ये येतात, हे क्रेडिट मध्ये येतात. परंतु हे नॉमिनल इन्कम आणि एक्सपेन्सेस कधी सोबत येणार नाही. एक्सपेन्सेस आणि इन्कम कधी सोबत येणार नाही, एक्सपेन्सेस आणि इन्कम कधी सोबत येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. फक्त सोबत काय येणार आहे, रिअल आणि रिअल.
पर्सनल सोबत येत नाही आणि नॉमिनल सुद्धा सोबत येणार नाही. रेंट आता पेड, रेंट पेड म्हणजेच बाय. रेंट पेड म्हणजे तुम्ही दिलं, तुमची शॉप काय स्वतःची नाही, तुमचा व्यवसाय फक्त स्वतःचा आहे, परंतु रेंट तुम्ही दिलेला आहे. हा म्हणजेच मग रेंट पेड. तर रेंट अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. रेंट कशामध्ये येणार नॉमिनल आणि कॅश कशामध्ये येणार रिअल. एक्सपेन्सेस आणि कॅश काय राहणार तुमची गोज आउट. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच बघा या संपूर्ण तुम्हाला सिलेबस सांगितलेला आहे, सॉरी तुम्हाला संपूर्ण रूल समजून सांगत आहे. तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा. लाईक केल्यास मलाही माहिती पडणार विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहे. आणि प्लीज शेअर्स करा म्हणजे त्यांच्यापर्यंत विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीमध्ये आपण सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना मेहनत करू. आणि तुम्हाला संपूर्ण याच्यावरती काय होणार आहे फ्री ऑफ कॉस्टच मिळून राहिलेला विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही ते बघा, पहा आणि त्याच्याजवळून भरपूर माझ्या चॅनल पासून तुम्ही नॉलेज घ्या विद्यार्थी मित्र. आणि मी तुमच्यासाठी मेहनत करतच आहे, भरपूर प्रमाणात मेहनत करत आहे की तुम्हाला आलं पाहिजे आणि तुम्ही पास झाले पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. ओके आलं विद्यार्थी मित्रांनो, समजलं. जय भोलेनाथ.